नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्या प्रत्येक सखीमध्ये कितीतरी कौशल्य असतात आणि त्या कौशल्याचा वापर करून ती आपला विकास, आपली प्रगती करत असते. पण या कौशल्याचा, या संधीचा अजून कशा पद्धतीने चांगला उपयोग केला पाहिजे याचं जर आपल्याला ज्ञान मिळालं, मार्गदर्शन मिळालं तर आपण अधिक सक्षम होऊ शकतो, अधिक चांगल्या तऱ्हेने आपला विकास करू शकतो. आणि आज याच अनुषंगाने आपल्या सर्व सखींसाठी आजचा आपला विषय आहे महिलांसाठी कौशल्य वृद्धीच्या संधी. आणि आज या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत ब्रिगेडियर डॉक्टर श्रीनिवास अंबिके. नमस्कार सर. थँक्यू. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. ब्रिगेडियर डॉक्टर श्रीनिवास अंबिके स्किल डेव्हलपमेंट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या राज्यातील यशस्वी अकॅडमी फॉर स्किल संस्थेचे संचालक आहेत. यांनी भारतीय सैन्य दलात आर्टिलरीमध्ये 35 वर्ष सेवा केली. या कालावधीत त्यांनी 1971ची लढाई तसेच कारगिल युद्धातही त्यांचा खूप मोठा सहभाग होता. सैन्य दलातून सेवानिवृत्ती झाल्यानंतर 11 वर्ष मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात MSc, MPhil, PhD अशी त्यांची मोठी कारकीर्द आहे. आज आपण त्यांच्याकडून अधिक मार्गदर्शन करून घेऊया. पण कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक लिहून घ्या. 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा STD कोड डायल करावा. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला महत्त्वाचा विषय आहे महिलांसाठी कौशल्य वृद्धीच्या संधी. आणि आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर श्रीनिवास अंबिके. सर, सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. थँक्यू. थँक्यू. सर, खरं तर एकीकडे आज बऱ्याच महिला केवळ स्वतःच्या पायावरच उभ्या नाहीत तर स्वावलंबी होऊन, सक्षम होऊन आपल्याबरोबर अनेकींना पुढे आणत आहेत. पण दुसरीकडे तेवढ्याच प्रमाणात महिला संधीच्या शोधात आहेत. काही ठिकाणी शिक्षणाअभावी त्यांना या संधीचा पुरेपूर फायदा घेता येत नाही. अशी अनेक कारणं आहेत की त्यांना नीट वाट सापडत नाहीयेत. आज आपल्या सगळ्या सखींना मार्गदर्शन करून त्यांना एका योग्य वाटेवर आणूया. मुळात आपल्या महिलांसाठी कौशल्य वृद्धीच्या पुरेपूर संधी उपलब्ध आहेत का? आपलं म्हणणं बरोबर आहे, संधी आहेत. परंतु 2014चा एक सरकारी रिपोर्ट आहे, त्या रिपोर्टानुसार फक्त 38% महिला रोजगार सक्षम आहेत. बरं. परंतु आता आपल्याला उरलेल्या 62% महिलांचा विचार केला पाहिजे. आणि यासाठी कौशल्य विकासासाठी भारत सरकारच्या खूप चांगल्या चांगल्या स्कीम्स आहेत. बरं. परंतु त्याच्या अगोदर मी आपल्याला सांगू इच्छितो की हे जे आपण कौशल्य भारत, कुशल भारत अभियान चालवलं आहे ते खूप दिवसापूर्वी सावित्रीबाई फुलेंनी सुरू केलं. नारी साक्षरता अभियान त्यांनी सुरू केलं. आता आपण पुढे चाललो आहोत, कौशल्य भारत, कुशल भारत, आणि आपण त्याचा कार्यभाग करत आहोत. त्याचप्रमाणे मिसेस चावला ज्या एक ॲस्ट्रॉनॉट होत्या, त्या पण भारतीय नारी होत्या. त्यांनी पण किती उंच भरारी मारली. आत्ता सांगायचं म्हणजे थोड्या दिवसापूर्वी कर्नल महाडिक मिलिटंट ॲक्शनमध्ये दिवंगत झाले. त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या पत्नी मिसेस स्वाती महाडिक यांना भारत सरकारने स्पेशल सँक्शन देऊन भारतीय सैनिक दलामध्ये ऑफिसर होण्याची संधी दिलेली आहे. आणि आता त्यांचं वय 32 आहे. परंतु आपले जे रक्षामंत्री आहेत त्यांना स्पेशल सँक्शन देऊन चेन्नईच्या ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये ट्रेनिंग करण्याची परवानगी दिली आहे. आणि परवानगी दिल्यानंतर त्या ट्रेनिंग करतील आणि त्याच्यानंतर त्या भारतीय सैन्य दलात सामील होतील. हे जे एक मोठं उदाहरण आहे, ज्वलंत उदाहरण आहे, आणि याच्यापेक्षा चांगलं उदाहरण आपल्याला देऊ शकत नाही. खरं म्हणजे प्रत्येक क्षेत्र, कुठलंही क्षेत्र असं नाहीये की तिथे महिला नाही, आपली सखी नाही किंवा स्त्री नाहीये. त्यांच्यामध्ये मुळात खूप कौशल्य असतं. नाही, फक्त त्या कौशल्याला थोडी ज्ञानाची, मार्गदर्शनाची गरज असते. त्यांच्यासाठी अनेक योजना आहेत. पंतप्रधान कौशल्य विकास जी योजना आहे त्या योजनेविषयी आम्हाला सविस्तर सांगा. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही एक उत्तम योजना आहे. आणि ही योजना नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अंतर्गत चालवली जाते. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही एक
PPP संस्था म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप संस्था आहे आणि याच्यामध्ये 51% भांडवल प्रायव्हेट सेक्टरचं आहे आणि 49% भांडवल सरकारचं आहे. बरं. या संस्थेची निर्मिती 2010 साली झाली होती, परंतु नवीन सरकार आल्यानंतर 2014 मध्ये या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या नावाच्या खाली याला भर दिला जात आहे. बरं. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अंतर्गत त्यांनी 40 स्किल्स आयडेंटिफाय केलेली आहेत. उदाहरणार्थ मोबाईल रिपेअर, वायरमन कोर्स, प्लंबिंग कोर्स, ऑटोमोबाईल रिपेअरिंग कोर्स, सिक्युरिटी कोर्स, म्हणजे असे एकूण 40 skills त्याच्यामध्ये आहेत. मुलींसाठी खास ब्युटी वेलनेस कोर्स, स्विंग मशीन टेक्नॉलॉजी कोर्स आणि हॉस्पिटॅलिटीमध्ये फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह, F&B सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, हाऊसकीपिंग, या सगळ्या बेकरी, कुकिंग असे छोटे कोर्स उपलब्ध आहेत त्यामध्ये. आणि या स्किल ट्रेनिंगमध्ये सगळ्यात मोठा कोर्स म्हणजे डायलिसिस ऑपरेटर किंवा डायलिसिस टेक्निशियन कोर्स. अरे वा सर, आपण त्या योजनेविषयी अधिक जाणून घेऊयात. आपल्याला एक फोन आलेला आहे. गोरखनाथ आपल्याशी बोलतायत सोलापूरवरून. नमस्कार, बोला. हा, हॅलो, नमस्कार मॅडम. पल्लवी मॅडम नमस्कार. तर मॅडम मला असं विचारायचं आहे, तर ग्रामीण भागातल्या महिलांसाठी कुठल्या कुठल्या संधी आहेत आणि हॅलो, आणि दुसरा एक प्रश्न आहे, तर ग्रामीण भागातल्या जे महिलांना जे शिक्षण मिळतं, अपुरं शिक्षण असतं, त्यासाठी कुठल्या कुठल्या तरतुदी आहेत? बरं, धन्यवाद. धन्यवाद सर. त्यांचा जो प्रश्न आहे की ग्रामीण भागातील महिलांसाठी शिक्षणाच्या कुठल्या कुठल्या संधी आहेत त्याविषयी तुम्ही मार्गदर्शन करा. आणि जो दुसरा प्रश्न होता की अर्धवट शिक्षण राहिलं असेल त्याविषयी तर आपण पुढे बोलणारच आहोत, कारण ग्रामीण भागातच नाही, शहरी भागातही अशा बऱ्याच गृहिणी आहेत की ज्यांना काही कारणामुळे त्यांचं शिक्षण अर्धवट राहिलं आहे. त्याविषयी आपण नंतर बोलूयाच, पण ग्रामीण भागातील महिलांविषयी काय संधी आहेत? ग्रामीण भागातल्या महिलांसाठी आम्ही ठिकठिकाणी स्किल सेंटर्स उभारली आहेत. उदाहरणार्थ अंबड, जालना शहरामध्ये, जालना डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही महाराष्ट्र स्टेट स्किल सेंटर उभं केलेलं आहे आणि त्या स्किल सेंटरमध्ये आम्ही 22 स्किलमध्ये ट्रेनिंग देतो. बरं. आपणास मी हे सांगू इच्छितो की कुठलंही स्किल ट्रेनिंग याच्यामध्ये स्त्रीला भाग घेण्याची पूर्ण मुभा आहे. असं कुठलंही स्किल ट्रेनिंग नाही ज्याच्यामध्ये नारीला भाग घ्यायची परवानगी नाही, असं नाही. म्हणजे आपण जे इंग्लिशमध्ये म्हणतो जेंडर बायस, जेंडर बायस बिलकुल नाही. आणि ज्या स्त्रीला जे स्किल वापरायचं आहे, ज्या स्किलमध्ये ट्रेनिंग करायचं आहे, त्या स्किलमध्ये ऍडमिशन घ्यायला पूर्ण परवानगी आहे. पूर्ण. आणि शैक्षणिक पातळी 10वी पास. काही असे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये शैक्षणिक पातळी फक्त 8वी पास आहे, परंतु मिनिमम क्वालिफिकेशन 8वी ते 10वी असलं पाहिजे. वय 21 ते 35 असलं पाहिजे. बरं. त्यांच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे डॉक्युमेंट असले पाहिजेत आणि त्यांना आमच्या स्किल सेंटरमध्ये ऍडमिशन घेता येईल. आम्ही जागोजागी खेड्यामध्ये मेळावे करतो ज्याच्या अंतर्गत आम्ही लोकांना भरती करतो आणि याचा फायदा लोकांनी घ्यावा. बरोबर आहे सर. ह्या प्रश्नापूर्वी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना त्याविषयी तुम्ही सांगत होता, त्याविषयी सांगा. आपणाला जे मी अगोदर सांगत होतो, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना जी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अंतर्गत राबवली जाते, 40 स्किल्स आहेत. बरोबर. आम्ही 2014 साली नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे ट्रेनिंग पार्टनर झालो, ज्याच्या अंतर्गत आम्ही अंबडला, त्याचं आता मी आपल्याला सांगितलं, अंबडला आम्ही एक स्किल सेंटर उभा केलेलं आहे. ते एक अद्ययावत स्किल सेंटर आहे. येथे आम्ही 22 स्किलमध्ये ट्रेनिंग देतो. बरं. जसं आपल्याला मी सांगितलं, मोबाईल रिपेअर, वायरमन कोर्स, ब्युटी अँड वेलनेस कोर्स, स्विंग मशीन कोर्स आणि असे करत करत 22 स्किलमध्ये ट्रेनिंग देतो. आणि कुठल्याही कोर्समध्ये मुलीला भाग घ्यायला परवानगी आहे किंवा बाधा नाही. मी आपल्याला सांगू इच्छितो की अंबडमध्ये जेव्हा आम्ही ब्युटी वेलनेस कोर्स चालवतो, ज्यांनी ब्युटी पार्लर कोर्स चालवतो, त्याच्यामध्ये ज्या मुलींनी भाग घेतला आहे त्यातल्या बहुतेकांशी मुली आपला स्वतःचा बिझनेस चालू करण्याच्या विचारात आहेत. आणि मी जेव्हा तिथे कधी जातो आणि मुलींना विचारतो, बहुतेक मुली काय म्हणतात की मी आपल्या घरी ब्युटी पार्लर टाकणार. म्हणजे स्वतः सक्षम होण्यासाठी त्यांच्यामध्ये असलेल्या कौशल्याचा विकास, वृद्धी त्यांनी केली पाहिजे. सर, आपण एक फोन घेऊया. गीता ढगे आपल्याशी बोलतात डोंबिवलीवरून. नमस्कार. नमस्कार संगीताजी, बोला. हा मॅडम, नमस्कार. माझ्या सरांचा असा प्रश्न विचारायचा होता
की जी पंतप्रधानांची स्किल इंडिया नवीन ही झाली आहे, तर त्याच्यात मला ऍडमिशन घ्यायचं असेल, एखादा कोर्स करायचा असेल, तर मी कशा प्रकारे ऍडमिशन घेऊ शकते, त्याची प्रोसेस काय, याबद्दल माहिती विचारायची होती. धन्यवाद मॅडम. धन्यवाद संगीताजी. संगीताजींनी जो प्रश्न विचारला होता की त्यांना त्या योजनेत सहभागी व्हायचं असेल तर त्या कशा पद्धतीने सहभागी होऊ शकतात, काय मार्गदर्शन कराल? आपण आमच्या स्कीममध्ये जरूर सहभागी होऊ शकता. मी आपल्याला सांगू इच्छितो की आमचे जे पब्लिक रिलेशन ऑफिसर आहेत श्री योगेश राणेकर यांना आपण संपर्क करा. त्यांचा फोन नंबर आहे 7350014536. नंबर मी पुन्हा एकदा सांगतो, 7350014536. आपण यांना टेलिफोन करा आणि आपल्याला ते पूर्ण मार्गदर्शन करतील आणि आम्ही तुम्हाला पूर्णपणे सक्षम व्हायला मदत करू. अशा पद्धतीने ते त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. आपल्याला पुढचा फोन आलाय तो आपण घेऊया. उमा महाजन आपल्याशी बोलतात गोरेगाववरून. नमस्कार. नमस्कार. या जे कुठल्याही कौशल्याच्या प्रशिक्षण घेतल्यानंतर एखाद्या महिलेला स्वतःचे बिझनेस उभा करायचा असेल तर या शासनामार्फत भांडवलाची तरतूद होऊ शकतं का? आणि महिला आता दाखवून दिलेल्या आहेत की अंतरिक्षापासून ते ऑटो रिक्षापर्यंत कुठल्याही क्षेत्रात त्या मागे नाही आहेत, सगळ्यात भरारी मारलेल्या आहेत, पण कुठल्याही क्षेत्रात तिला भांडवलाची तरतूद होऊ शकतं का? धन्यवाद उमाजी. उमाजींचा जो प्रश्न आहे की एखादी म्हणजे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर भांडवलाची काही व्यवस्था होऊ शकते का, त्याविषयी आपण बोलणारच आहोत सर. पण तत्पूर्वी जी शिका आणि कमवा ही एक महत्वाची योजना आहे, त्या योजनेचं नेमकं स्वरूप काय आहे सविस्तर प्रश्नाचं उत्तर देऊ का? हो, आपण देणारच आहोत त्यांच्या प्रश्नाचं उत्तर. आता देऊ का नंतर? हो हो देणार. तुमच्या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. कौशल्य प्राप्त केल्यानंतर जर आपल्याला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल तर त्याला सरकार मुद्रा निधीमधून एक चांगलं लोन देतं, ज्याचं रेट ऑफ इंटरेस्ट फार कमी आहे आणि पेमेंट टर्म्स पण फार चांगल्या आहेत. आणि त्या लोन घेतल्यानंतर आपण आपला स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता आणि ही खूप छान संधी आहे, ती आपण वापरावी आणि त्याचा आपण उपयोग घ्यावा. आता आपला दुसरा प्रश्न जो दुसरा होता की शिका आणि शिका व कमवा. शिका व कमवा योजना ही एक भारतातली सर्वप्रथम नाविन्यपूर्ण योजना आहे, ज्याच्या अंतर्गत मुलगा किंवा मुलगी 10वी पास किंवा 12वी पास, वय 18 ते 25 याच्यामध्ये कंपनीमध्ये अप्रेंटिस म्हणून काम करतो आणि दिवसा 8 तास काम केल्यानंतर त्याला आपण ऑन द जॉब ट्रेनिंग म्हणतो. त्याला संध्याकाळी 2 तास अकॅडमिक ट्रेनिंग दिलं जातं. अकॅडमिक ट्रेनिंग आम्ही त्या कंपनीच्या प्रेमाइसेसमध्ये जाऊन देतो. आमचे टीचर्स, आमच्या फॅकल्टी तिथे जाऊन त्यांचा सिलेबस घेतात. हा जो प्रोग्राम आहे हा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी अंतर्गत अप्रूव्ड आहे आणि याला महाराष्ट्र सरकारची पूर्ण मान्यता आहे. मागच्याच वर्षी या स्कीमला म्हणजे शिका व कमवा स्कीमला नॅशनल स्किल डेव्हलपमेंट अथॉरिटीनी एक नाविन्यपूर्ण स्कीम याचं एक बक्षीस दिलेलं आहे आणि आमचे प्रेसिडेंट श्री विश्वेश कुलकर्णी दिल्लीला जाऊन त्यांनी हे अवॉर्ड घेतलेला आहे. आणि आता आपल्याला सांगू इच्छितो, ही जी शिका व कमवा योजना आहे आज महाराष्ट्रामध्ये 225 पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये कार्यरत आहे आणि 16,000 पेक्षा जास्त मुली व मुले याचा भाग घेत आहेत. अरे वा. या स्कीमच्या अंतर्गत 3 ते 4 वर्षाच्या अवधीमध्ये मुलगा व मुलगी ॲज अ अप्रेंटिस म्हणून कंपनीत काम करतो. ड्युरिंग दॅट पिरियड त्याला 7,500 ते 9,000 असा स्टायपेंड मिळतो. म्हणजे पहिल्या वर्षी 7,500, दुसऱ्या वर्षी 8,000, तिसऱ्या वर्षी 10,500 आणि चौथ्या वर्षी 9,000. बरं. समजा जर मुलगा ITI पास असेल तर त्याचा कालावधी फक्त 3 वर्ष आहे. दर 6 महिन्यांनी त्याची परीक्षा असते. परीक्षा यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी घेते आणि सेमिस्टर पॅटर्न आहे. एक सेमिस्टर पास झाला की मुलगा दुसऱ्या सेमिस्टरमध्ये जातो आणि समजा एखादा विषय राहिला तर तो पुढच्या सेमिस्टरमध्ये तो पास होऊ शकतो. असं करत करत त्याचा डिप्लोमा इन मेकॅनिकल किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झाला की त्याला आपण जॉब रेडी म्हणतो व त्याला आपण जॉब घेण्यासाठी मदत करतो. जर त्याला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल त्याच्यासाठी पण आम्ही त्यांना मदत करतो. अशा पद्धतीने कौशल्य वृद्धी करता करता तो त्या म्हणजे स्वतःचं एक रोजगाराची संधी त्याला उपलब्ध होते. आपला एक पुढचा फोन घेऊया. ललिता भोसले आपल्याशी बोलतात कोल्हापूरवरून. नमस्कार. बोला. बोला. हॅलो. हा बोला. हा नमस्कार मॅडम.
आमच्या इथं औरणामध्ये एकूण 40 महिला आहे. आणि आपण म्हणजे प्रशिक्षणासाठी आम्हाला कुठं खेड्यामध्ये गाव आमचं गडिंग्लज तालुका आणि गडिंग्लज तालुका म्हणजे औरण. मग आमच्या 40 महिला एकत्र आहेत. तरी प्रशिक्षण कुठलं मिळेल का आम्हाला? बरं, धन्यवाद ललिताजी. त्यांचा जसा प्रश्न होता की 40 महिला एकत्र आहेत, की तिथे त्यांना असं कुठलं एखादं प्रशिक्षण मिळू शकतं का, किंवा कशा पद्धतीने त्या कुठे जाऊन कुठल्या एखाद्याचं प्रशिक्षण घेऊ शकतात का? असं खूप छान प्रश्न आहे. आणि एका जागी जर 40 महिला तिथे असतील तर मी तुम्हाला परत सांगतो, आपण आमचे PRO पब्लिक रिलेशन ऑफिसर श्री योगेश राणेकर यांच्याशी संपर्क साधावा. त्याचा नंबर आहे 7350014536. नंबर पुन्हा सांगतो सर, आपण त्यांना नंतर संपर्क करतीलच ते आपल्याशी, पण या व्यतिरिक्त आणखी एखादी रोजगार क्षमता आहे का की ज्याच्याकरून अजून एखाद्या योजनेतून आपला कौशल्य वृद्धीचा विकास करू शकतात? आता मी आपल्याला जे सांगितलं, शिकावं कमवा, आम्ही त्याला शिकावं कमा म्हणतो, कमवा शिका म्हणत नाही. शिकावं कमा का म्हणतो? कारण की पहिल्यांदा शिक्षण प्राप्त घ्या, कमवा ऑटोमॅटिक होणार. बरोबर. उदाहरणार्थ, जो मुलगा विद्या प्राप्त करतो त्याला संपत्ती ऑटोमॅटिक मिळते, परंतु ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याला विद्या मिळते असं नाही. म्हणून या योजनेचं नाव शिकावं कमवा ठेवलेलं आहे. पण या रोजगार क्षमता असलेली अजून एखादी योजना आहे का आपल्याकडे? आहे. मागच्या वर्षी भारत सरकारने ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या माध्यमातून एक नवीन स्कीम सुरू केलेली आहे. त्या स्कीमचं नाव आहे नॅशनल एम्प्लॉयबिलिटी एन्हान्समेंट मिशन, नीम मिशन. या स्कीमला सरकार मान्यता आहे आणि या स्कीम मध्ये मुलगी व मुलगा 18 ते 35 वर्षाचा असला पाहिजे, त्याचं क्वालिफिकेशन 10वी पास मिनिमम पाहिजे, आणि सिलेक्ट झालेला मुलगा व मुलगी कंपनीमध्ये ॲज अ अप्रेंटिस म्हणून काम करणार. कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप करताना त्याला त्या सेक्टरप्रमाणे, म्हणजे समजा तो ऑटोमोबाईल कंपनीत काम करतो, त्या ऑटोमोबाईल कंपनीच्या महाराष्ट्र सरकारच्या मिनिमम वेज ऍक्ट प्रमाणे त्याला अप्रेंटिस पे मिळणार. आणि या अप्रेंटिस पिरियडच्या मध्ये आम्ही त्याला स्किल ट्रेनिंग देणार. बरं. आता ते स्किल ट्रेनिंग कसं देणार? समजा मुलगा तो ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये काम करतोय, तर NSDCच्या वेबसाईटमधून ऑटोमोबाईल सेक्टर स्किल काउन्सिलच्या सिलेबसमधून त्याच्या जॉब रोल प्रमाणे त्याचा सिलेबस काढणार. बरं. त्या सिलेबस प्रमाणे त्याला आम्ही शिक्षण देणार. त्यामध्ये त्याची जी परीक्षा होईल ती थर्ड पार्टी परीक्षा घेणार व तो पास झाल्यावर त्याला नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं सर्टिफिकेट मिळणार. या अप्रेंटिस स्कीमचा कालावधी 3 ते 24 महिने आहे. बरं. आणि ही स्कीम गेल्या ऑक्टोबर महिन्यात सुरू झाली आणि आतापर्यंत 6 महिन्यात मी सांगू इच्छितो, एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे की 52 कंपन्यांमध्ये ही स्कीम कार्यरत आहे आणि याचा लाभ जवळजवळ 4 ते 5 हजार मुलं किंवा मुली घेतलेला, म्हणजे अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांना तिथे ट्रेनिंग मिळतं. आपल्याला पुढचा फोन घ्या. वैशाली आपल्याशी बोलतायत नालासोपाऱ्यावरून. नमस्कार. बोला. हॅलो. हा बोला, तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे, माझे मिस्टर नाहीये, माझं शिक्षण पण नाहीये, तर मला काही उद्योग करायला मिळेल का, असं माझा प्रश्न आहे तुम्हाला. तुमचं वय काय असेल वैशालीची? वैशालीचं वय माझं आहे 45. बरं, धन्यवाद. आपल्याला वैशालीने जो प्रश्न विचारला होता की त्यांचं जास्त शिक्षण झालेलं नाही आहे, वय 45 आहे, कशा पद्धतीने त्या एखाद्या आपल्या कौशल्य वृद्धीचा विकास करू शकतात किंवा काय करू शकतात, काय मार्गदर्शन कराल? वैशाली मॅडम, मी आपल्याला सांगू इच्छितो की सरकार मान्य कोर्समध्ये आपण बसू शकत नाही, कारण की आपलं वय 45 आहे. पण मी आपल्याला एक पूर्ण शाश्वती देतो की जर आपल्याला स्विंग मशीन टेक्नॉलॉजी, ब्युटी अँड वेलनेस टेक्नॉलॉजी किंवा केटरिंग टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला जर रुची असेल तर आपण आमच्या स्किल सेंटरमध्ये येऊन ॲडमिशन घ्यावी. आणि मी आपल्याला पूर्ण आश्वासन देतो की आम्ही तुम्हाला विनामूल्य ट्रेनिंग देऊ आणि तुम्ही पास झाल्यावर तुम्हाला मदत करू, जेणेकरून तुम्ही स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता. शकता. आताच मी आपल्याला सांगितलं की एक मुद्रा निधी नावाची एक
योजना आहे ज्याच्या अंतर्गत आपल्याला बँकेकडून लोन मिळू शकतं. आम्ही आपल्याला ट्रेनिंग द्यायचा पूर्ण प्रयत्न करू आणि त्याच्यात तुम्हाला यशस्वी करू. फक्त आपल्याला कष्ट घ्यावे लागतील की आमच्या ट्रेनिंग सेंटरला व्हिजिट द्या, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू आणि आमचे जे स्किल कोर्सेस आहेत त्यामध्ये आम्ही तुम्हाला नक्कीच ट्रेनिंग देऊ. सर, आता जर तुम्ही जी सांगितले की मुद्रा निधी योजना, म्हणजे एखादा युवक किंवा युवती किंवा कोणीही आपलं एक शास्त्रशुद्ध प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्याला आपला स्वतःचा एक रोजगार किंवा स्वयंरोजगार एखादा व्यवसाय सुरू करायचा, तर त्यावेळेला ही मुद्रा निधी योजना खूप लाभदायक आहे. पण त्याच्यासाठी अशी काही वयाची, शिक्षणाची अशी काही अट आहे का, किंवा पर्टिक्युलर हाच एखादा कोर्स केला पाहिजे किंवा एवढ्या वर्षांचा केला पाहिजे, असं काही आहे का? अशा काही अटी नाहीत. परंतु जास्त माहिती घेण्यासाठी त्यांनी कुठल्याही नॅशनलाइज बँकेला व्हिजिट द्यावी आणि त्या बँकेमध्ये ते जे बँक ऑफिसर आहेत ते त्यांना पूर्णपणे मार्गदर्शन करतील. किंवा आपण जर आम्हाला जरी भेट दिली तरी आम्ही सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो, त्याच्यात काही बाधा नाही. पण मुख्य म्हणजे बँकेतून ती माहिती मिळेल. या वेळेस तुम्हाला मी तोंडी बातमी दिली एखाद्या वेळेस चुकीची होईल, म्हणून आपण बँकेच्या ऑफिसरकडे गेलात आणि त्यांच्याकडून ती इन्फॉर्मेशन घेतली तर ते फार चांगलं होईल. फार चांगलं. आपला एक पुढचा फोन घेऊया. दत्तात्रय मेंढे आपल्याशी बोलतायत सुनाभोटीवरून. नमस्कार. नमस्कार सर, दोघांना नमस्कार. माझा नमस्कार. थँक्यू. मी दत्तात्रय बेंडल बोलतोय. बोला. प्रश्न असा आहे. तुमचा प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे सर. हॅलो. हा, बोला. तुमचा माझा प्रश्न असा आहे की आज 10वी पास झाले जे कोणी असे उमेदवार असतील. हॅलो. बोला ना. तुमचा प्रश्न सलग विचारा दत्तात्रयजी, प्लीज. हा, 10वी पास झालेले जे उमेदवार आहेत म्हणजे नोकरीमध्ये आहेत त्यांच्यासाठी पार्ट टाइम असे टेक्निकल कुठले कोर्सेस आहेत का ITI लेवलचे? बरं, धन्यवाद. जर आपण नोकरी करत आहात तर मग ITI लेवलचा कोर्स आपल्याला लागू होणार नाही, कारण की ITI कोर्स आहे तो फुल टाइम कोर्स आहे. आपल्याला पूर्ण दिवसभर, वर्षभर तिथे ट्रेनिंग घ्यावं लागेल. तर वर्किंग क्लाससाठी हा कोर्स नाही. बरं. परंतु जर आपल्याला कुठलं तरी स्किल ट्रेनिंग घ्यायचं असेल, मोबाईल रिपेअर कोर्स, प्लंबिंग कोर्स, वायरमन कोर्स, किंवा मी जे आता तुम्हाला स्किल सांगितली त्यापैकी जर आपल्याला कुठे ट्रेनिंग घ्यायचं असेल तर आपण 2-1 महिने सुट्टी घेऊ शकता आणि त्या सुट्टीच्या कालावधीत आमच्या सेंटरमध्ये येऊन आम्ही ट्रेनिंग देऊ आणि आपण ते स्किल ट्रेनिंग झाल्यावर, परीक्षा पास झाल्यावर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल आणि आपण आपल्या इच्छेनुसार एम्प्लॉयबिलिटी हासिल करू शकता किंवा आपण आपला सेल्फ एम्प्लॉयमेंट पण करू शकता. पण आता जसं त्याने प्रश्न विचारला तर असं होतं का, बऱ्याचदा असं होतं म्हणा की काही नोकरी करत असतात आणि त्यांना समजा 2 तास किंवा 1.5 तास किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये जर एखादा कोर्स करायचा असेल, शिकायचं असेल एखादं कौशल्य, तर शक्य आहे का? किंवा एखादी गृहिणी असेल आपली की जिला संध्याकाळच्या वेळेमध्ये समजा 3 तास देऊ शकते, त्यावेळेत एखादा कोर्सचे कुठले कोर्सेस आहेत? म्हणजे आता गृहिणींसाठी जर संध्याकाळी त्यांना काही कोर्स करायचा असेल तर मग केटरिंग कोर्स, हॉस्पिटॅलिटी कोर्स असे कोर्सेस अवेलेबल आहेत, तिचे कमी वेळामध्ये संध्याकाळी करता येतील. बरं, म्हणजे असे अनेक कोर्सेस आहेत. आणि त्यांचा कालावधी किती असू शकतो? कालावधी, प्रत्येक कोर्सचा कालावधी मॅडम 2 ते 3 महिने असतो आणि त्या कालावधीत त्यांना पूर्ण ट्रेनिंग दिलं जातं आणि त्यांना सक्षम केलं जातं. बरं, म्हणजे 2 ते 3 महिन्यामध्ये दुपारच्या वेळेत किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये तो आपला तो कोर्स पूर्ण करू शकतात. पण तो जो 2 ते 3 महिन्याचा कोर्स आहे तो पूर्ण केल्यानंतरही त्यांना मुद्रा योजना जी आहे त्याचा लाभ घेता येईल? कारण की त्यांना जेव्हा सर्टिफिकेट मिळेल की त्यांनी हा कोर्स पूर्ण केला आहे, त्यांचं स्किलिंग झालेलं आहे, त्यांना लोन मिळण्यास परवानगी आहे. म्हणजे ते स्वतःचा एखादा व्यवसाय छोटासा तरी सुरू करू शकतील. सर, मला असं विचारायचं की बऱ्याचदा ग्रामीण भागामध्ये म्हणजे शहरी भागामध्ये बऱ्याचदा की ऑनलाईन किंवा ठिकठिकाणी मेळावे ह्याच्याकडून आपल्याला माहिती मिळते, पण ग्रामीण भागातील जे युवक युवती आहेत त्यांना कशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो? ह्या विविध ज्या योजना आहेत, ज्या स्किल्स आहेत किंवा त्यांच्यामधील कौशल्य वृद्धी अजून कशी करू शकतो? आता हा जो प्रोग्राम आहे मला पूर्ण विश्वास आहे की अगदी ग्रामीण भागात पोहोचलेला आहे. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा आमच्या वतीने गावोगावी मेळावे घेतो. आत्ताच थोड्या दिवसापूर्वी आम्ही औरंगाबाद नाही, अमरावती येथे 5-6 मेळावे घेतले आणि ते सगळे ग्रामीण भागात घेतले. कुठलाही मेळावा आम्ही मोठ्या शहरात घेत नाही, कारण की आम्हाला पूर्ण कल्पना आहे की जॉब रेडी करण्यासाठी जे लोक अवेलेबल आहेत ते गावातच अवेलेबल आहेत. शहरामध्ये बहुतेक लोकांना याच्यात जास्त इंटरेस्ट नाहीये. सर, राज्य स्तरावर अशा कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या ज्या काही योजना असतील त्याविषयी आम्हाला अधिक सविस्तर सांगा. थँक्यू.
राज्य स्तरावर पण खूप योजना अवेलेबल आहेत, परंतु मी आपल्याला सुरुवातीच सांगतो की या सगळ्या योजना नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अंतर्गत चालू आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्र सरकारची प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान नावाची स्कीम सुरू आहे. याची एलिजिबिलिटी कंडिशन पण 18 ते 35 आहे आणि 10वी पास आहे. फक्त याचं फंडिंग वेगळं आहे. बरं. आणि याचं जे कोर्स करिक्युलम आहे तो ॲज पर NSE रूल्स आहेत आणि तो कोर्स महाराष्ट्र सरकार चालवतं. त्याचप्रमाणे दुसरा एक कोर्स आहे, त्याला म्हणतात RMSA, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान. या माध्यमातून शाळेतील मुलामुलींना 9वी ते 10वी करत असताना त्यांना स्किल ट्रेनिंग दिलं जातं आणि महाराष्ट्र सरकारने या RMSA प्रोजेक्टसाठी 6 स्किल्स निवडले आहेत. उदाहरणार्थ ब्युटी वेलनेस कोर्स, हेल्थ केअर कोर्स, टुरिझम कोर्स, स्पोर्ट्स आणि मल्टी स्किल. अशा स्किल्समध्ये 9वी ते 10वीच्या मुलींना ट्रेनिंग दिलं जातं. याचा उद्देश असाच आहे की शाळेमध्येच मुलांना मुलींना स्किल ट्रेनिंगची आवड निर्माण व्हावी व त्यांनी आपल्या स्किल्स इम्प्रूव्ह कराव्यात. आपल्याला एक फोन आलेला आहे सर, आधी आपण तो फोन घेऊया. पल्लवी चौगुले आपल्याशी बोलतात कोल्हापूरवरून. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार पल्लवीची, बोला. माझा नमस्कार दोघांना पण. थँक्यू. रोज पेपरमध्ये एक न्यूज येतं, प्रधानमंत्री जनधन योजना SMS, आणि त्याच्यामध्ये पार्ट टाइम फुल टाइम जॉब, मोबाईल फ्री लॅपटॉप. ही कशी योजना आहे हे मला अजूनही कळलेलं नाही. बरं, धन्यवाद पल्लवीची. ही योजना काय सांगाल? ऐकली नाही किंवा वाचलेली पण नाही, तेव्हा या योजनेवर मी काही टिप्पणी करू शकत नाही. पण मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की ही योजना आमची नाही. तेव्हा या योजनेवर मी स्वतः काही सांगू शकत नाही. ते अधिक माहिती करून घेऊ शकतात. हां, आम्ही याबद्दल अधिक माहिती काढू व आपल्याशी शेअर करू, परंतु यावेळी याबद्दल मला काही सांगता येत नाही, कारण की ही योजना मी वाचलेली पण नाही आणि ऐकलेली पण नाही. सर, आपण राज्यस्तरावर जी कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या योजनेविषयी सांगत होता, 6 स्किलविषयी तुम्ही सांगितलं, त्याविषयी अधिक सांगा. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान यामध्ये यशस्वी अकॅडमी ऑफ स्किल्स आम्ही मराठवाड्यामध्ये 60 शाळांमध्ये ही स्कीम चालवत आहोत आणि 9वी ते 10वी मुलं मुलींना या ज्या 6 स्किल्स मी आपल्याला आता सांगितल्यात त्या मुलाच्या इच्छेप्रमाणे त्या स्किलमध्ये आम्ही ट्रेनिंग देतो आणि ते ट्रेनिंग झाल्यावर त्यांना स्किलिंग पूर्ण करून त्यांना जॉब रेडी करतो. आणि या स्कीमचा जो उद्देश आहे की मुलांना शाळेच्या लेवलवरच आत्तापासूनच स्किल ट्रेनिंगची आवड निर्माण झाली पाहिजे. सर, औद्योगिक कंपन्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज विभागामार्फत कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी आहेत का? फार छान प्रश्न आहे. सरकारी रूल्स प्रमाणे किंवा गव्हर्नमेंटच्या रूल्स प्रमाणे प्रत्येक कंपनीला आपल्या अॅन्युअल टर्नओव्हरच्या 3% मिनिमम, म्हणजे 3% मिनिमम निधी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीवर खर्च करावा लागतो. आणि सगळ्या कंपनी या स्कीममध्ये सहभागी आहेत. परंतु मी आपणास एक चांगलं उदाहरण देऊ शकतो. फलटणला कमिन्स इंडिया नावाची कंपनी आहे. या कंपनीमध्ये यशस्वी अकॅडमी ऑफ स्किलच्या थ्रू आम्ही 3 स्किलमध्ये ट्रेनिंग देतो मुलांना आणि मुलींना. कंपनीने काय केलंय की कंपनीच्या अवतीभोवती जी 10 गावं आहेत त्या गावातल्या मुलं मुलींना निवड केलेली आहे आणि त्या मुलींना आम्ही स्किलिंगचं ट्रेनिंग देतो. उदाहरणार्थ ब्युटी वेलनेस मुलींसाठी, स्विंग मशीन टेक्नॉलॉजी मुलींसाठी आणि ऑटोमोबाईल रिपेअर मुलांसाठी. कंपनी एक स्टेप पुढे गेलेली आहे. कंपनीने काय केलं की यांचं ट्रेनिंग झाल्यावर त्यांना स्टार्टअप किट दिलं. म्हणजे एका मुलीने जेव्हा ब्युटी वेलनेस कोर्स केला त्या मुलीला त्यांनी एक स्टार्टअप किट दिलं. त्या किटचा वापर करून ती मुलगी आपला बिझनेस स्टार्ट करू शकते आणि त्या बिझनेस करताना जे भांडवल मिळतं त्या भांडवलाचा उपयोग करून ती आपला व्यवसाय पुढे वाढवू शकते, विस्तार करू शकते. बरं. त्याचप्रमाणे जे ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी त्यांनी केलेली आहे ती मुलं घरोघरी जाऊन गाड्या रिपेअर करतात. बरं. त्या स्टार्टअप किटच्या
माध्यमातून किंवा सहाय्यातून, आणि त्यांना जो त्याच्यात मोबदला मिळतो त्या मोबदल्यातून ते आपल्या आपल्या बिझनेसचा विस्तार करतात. ही एक खूप छान स्कीम आहे आणि या स्कीम मध्ये आतापर्यंत आम्ही जवळजवळ 60 मुलींना सक्षम केलेलं आहे. सर, आपण असं म्हणतो की प्रत्येक मुलाने किंवा मुलीने, म्हणजे आजचा जो आपला विषयच आहे की महिलांसाठी कौशल्य वृत्ती, म्हणजे महिलाच नाही तर मुलांसाठी सुद्धा, तर त्या मुला मुलींनी आपल्यामधील कौशल्य कसं ओळखावं किंवा त्याचा विकास कसा करावा, काय सांगाल? फार छान प्रश्न आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की हा जो मुलीचा किंवा मुलाच्या मनामध्ये, त्याच्या हृदयामध्ये जे कौशल्य करायची इच्छा असते ती मला वाटतं पालकांनी आणि मुलांनी एकत्र बसून डिसाईड केली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये अजून एक मोठा भाग आहे, कमी मार्क मिळाले की जॉब मिळत नाही, कमी मार्क मिळाले की मुलाचा इंटरेस्ट जातो. आजची परिस्थिती काय आहे? नो जॉब नो एक्सपिरियन्स, नो एक्सपिरियन्स नो जॉब. तर ही जी आपली कंडिशन आहे हिला आपल्याला क्रॉस करायचं आहे. ही जी साखळी तिला खरंच साखळीला आपण तोडायचं आहे. आणि त्याच्यासाठीच या ज्या मी आपल्याला स्कीम सांगितल्या, शिकावं कमावा स्कीम, नॅशनल एम्प्लॉयबिलिटी एनहान्समेंट मिशन स्कीम, या स्कीमचा वापर करून किंवा आपले जे स्किल ट्रेनिंग आहे, आमचे स्किल सेंटर आहेत, तिथे जेव्हा शिक्षण घेऊन त्यांनी आपल्याला सक्षम केलं पाहिजे आणि जॉब रेडी केलं पाहिजे. सर, आपल्या अशा अनेक गृहिणी असतात, जसं आपला हा कौशल्य वृद्धी, म्हणजे प्रत्येकामध्ये खरं तर कौशल्य असतं, असे एकही व्यक्ती नाही की त्याच्यामध्ये काही कौशल्य नाही आहे. फक्त आपल्यामधील ते कौशल्य ओळखावं लागतं, त्याला थोडंसं ज्ञानाने, त्याचं मार्गदर्शनाने त्याचा विकास आणि वृद्धी करावी लागते. आपल्या अनेक अशा गृहिणी असतात की ज्यांच्याकडे खूप कौशल्य आहेत पण योग्य संधी नाही आहे किंवा योग्य पुरेशी माहिती नाही आहे. जर त्यांनी एखादा असा कोर्स केला, शिवणकाम असेल किंवा ब्युटिशियनचा असेल, पण जो सरकारमान्य नाही आहे किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमधून त्यांनी केला असेल, तर त्यांना जी मुद्रा योजना आहे त्याचा लाभ घेता येईल? माझ्या मते जर त्यांनी तो प्रायव्हेट कोर्स केला असेल तर एखाद्या वेळी मुद्रा योजनेचा त्यांना लाभ घेता येणार नाही. बरं. परंतु त्यांनी तो कोर्स आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये करावा, त्यांना आमच्या इन्स्टिट्यूट पास झाल्यावर NSDचं सर्टिफिकेट मिळेल किंवा इतरत्र ज्या सरकारी इन्स्टिट्यूट आहेत तिथून करू शकतात, सरकारी इन्स्टिट्यूट करू शकतात. पण जर प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये कोर्स केला तर एखाद्या वेळेला मुद्रा योजनेचा त्यांना लाभ घेता येणार नाही. जर सरकारी योजना असेल किंवा आमची जी सरकार मान्यता प्राप्त योजना आहे त्याच्यामध्ये त्यांनी जो कोर्स केला तर त्यांना मुद्रणेचा फायदा नक्कीच घेता येईल. आणि आपल्या अशा अनेक गृहिणी असतात की ज्यांना खरं तर पूर्वी असं म्हटलं जातं की चूल आणि मूल, पण आज जी चूल आहे किंवा जे स्वयंपाकघर आहे त्याच्यातूनच केटरिंग सारख्या एक मोठ्या यशस्वी उद्योगाची वाढ होत आहे. तर आपल्या गृहिणी त्याच्यामधूनही एक केटरिंगचा किंवा एक यशस्वी असा उद्योग करू शकतात, पण त्याला योग्य असे ट्रेनिंग घेऊन. आपल्या अशा अनेक गृहिणी आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल की कुठले असे छोटे छोटे उद्योग किंवा छोटे छोटे स्किल्स आहेत की ज्या डेव्हलप करू शकतात? आपण आम्ही सांगू इच्छितो की मागच्या वर्षी आमच्या इन्स्टिट्यूटने महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ केटरिंग टेक्नॉलॉजी जी शिवाजीनगरमध्ये आहे तिथे आम्ही एक हॉटेल ऑपरेशनसाठी टेकओव्हर केलं आहे आणि त्या हॉटेलमध्ये आम्ही मुलांना मुलींना ट्रेनिंग देतो. उदाहरणार्थ बेकरी कोर्स, कुकिंग कोर्स, F&B एक्झिक्युटिव्ह कोर्स, फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह कोर्स, असे छोटे छोटे कोर्स देतो. त्याचप्रमाणे आमच्या रास्तापेठेमध्ये जे स्किल सेंटर आहे तिथे आम्ही ब्युटी वेलनेस कोर्समध्ये त्यांना ट्रेनिंग देतो किंवा सुईंग मशीन टेक्नॉलॉजीमध्ये कोर्स देतो. तर या स्किलचा वापर करून त्यांना स्वतःला जॉब रेडी करावं किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी स्वावलंबी बनावं. आणि आता हे जे एवढे कौशल्य प्रशिक्षणाचे म्हणजे तुम्ही योजना सांगितल्या, हे सगळं कौशल्य प्रशिक्षण ऍक्च्युअली निवडताना पालकांनी आणि मुलांनी आपलं करिअर निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत? खरं तर मुख्य म्हणजे हा जो डिसिजन आहे की मुलांनी काय करावं आणि मुलींनी काय करावं, हा डिसिजन पालकांनी आणि मुलांनी स्वतः घेतला पाहिजे. आम्ही त्यांना मदत करू शकतो. तुम्ही आमच्याकडे या, आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुम्हाला पूर्णपणे गाईड करू, लाईक अ काउन्सिलिंग सेंटर. आणि मग तुम्ही निवड करायची की मला कुठला कोर्स करायचा आहे. खरंय. आपल्याला एक फोन आलेला आहे सर, आधी आपण तो फोन घेऊया. दीपाश्री चव्हाण आपल्याशी बोलतात बोरिवलीवरून. नमस्कार. नमस्कार. हॅलो. हा, बोला. मी दीपाश्री चव्हाण बोरिवलीवरून बोलते.
मला प्रश्न विचारायचा असा की मी 10वी झालेली आहे आणि आता मी ह्या वर्षी यशवंतराव ओपन युनिव्हर्सिटी मधून 12वीची एक्झाम देते आणि जॉब करते. पण मी जॉब करता करता अजून काय करू शकते? मला पुढे शिकण्याची पण इच्छा आहे आणि मला पुढे अजून म्हणजे या तुमच्या प्रोग्रामद्वारे मला काय माहिती मिळू शकेल का? अजून मी पुढे काय करू शकते? बरं, धन्यवाद दीपाश्रीजी. थँक्यू. फार छान प्रश्न विचारला आपण. सर, अशा आपल्या अनेक सख्या आहेत की ज्यांची 10वी झाली यशवंतराव चव्हाणमधून, त्यांनी आता पुढचं शिक्षणही घेत आहेत, जॉबही करतायत आणि ते करता करता अजून त्यांना शिकण्याची इच्छा आहे किंवा एखादं स्किल डेव्हलप करण्याची इच्छा आहे. जसं दीपाश्री तशा आपल्या अनेक सख्या आहेत. तुम्ही काय मार्गदर्शन कराल? थँक्यू. आपणास एक फार छान संधी आहे. आपण आमच्या शिकावं कमवा योजनेत सहभागी व्हा. आपण जो जॉब करतायत तो जॉब आपल्याला सोडावा लागेल, परंतु आपल्याला 3 वर्ष अप्रेंटिसशिप ट्रेनिंग करून आपल्याला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची डिप्लोमा इन मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची डिप्लोमा मिळेल. मी आपल्याला सांगू इच्छितो की भारतात, महाराष्ट्रात, पुण्यात अनेक कंपन्या आहेत ज्या फक्त मुलींसाठी ही शिकाऊ कमवा स्कीम चालवतात. त्याचप्रमाणे जी आपल्याला मी सांगितलं नॅशनल एम्प्लॉयबिलिटी एनहान्समेंट मिशन नीम स्कीम, आम्ही सुद्धा नीम स्कीममध्ये मुलींसाठी प्रशिक्षण देतो. तेव्हा आपण आमच्याशी संपर्क साधावा आणि आपल्यास ही जी शिकावं कमवा योजना आहे तिथे म्हणजे आपल्याला काय शिकता शिकता कमवूया. आपण शिक्षण पण कराल, साथ साथ आपल्याला स्टायपेंड पण मिळेल. जसं मी आपल्याला सांगितलं, पहिल्या वर्षी 7,500, दुसऱ्या वर्षी 8,000, तिसऱ्या वर्षी 7,500, 8,500, चौथ्या वर्षी 9,000 असं आपल्याला स्टायपेंड मिळेल. आपल्या पूर्ण शिक्षणाचा खर्च कंपनी उचलेल. त्या अन्वये आपणास या 3 वर्षाच्या किंवा 4 वर्षाच्या कालावधीत काही खर्च करावा लागणार नाही आणि सध्या जो आपल्याला पगार मिळतोय तो आपल्याला स्टायपेंड द्वारा मिळेल. तेव्हा आपला उदरनिर्वाह पण चालू राहील, त्याच्याबरोबर आपलं शिक्षण पण चालू राहील. याच आमच्या स्कीमचा उद्देश आहे. शिकावं कमवा, शिकता शिकता कमवूया. सर, आपला एक पुढचा फोन घेऊया. शेष नारायण आपल्याशी बोलतायत पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार. बोला. मी शेष नारायण कायंते बोलतो पुण्यावरून. तर 7 क्लाससाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी काय काय करावं लागेल? ते गव्हर्नमेंटचा क्लास करावा लागेल काय? बरं, धन्यवाद. आपण फक्त क्लास 7 पास झालेला आहात. माझी आपल्याला एक विनंती आहे की 8वी पास व्हा. 8वी पास झाल्यावर हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये आपणास कोर्सेस आहेत, परंतु एक विनंती आहे की आपण मिनिमम 10वी तरी पास व्हा. 10वी पास झाल्यावर आपल्याला पूर्ण रान मोकळं आहे. खूप स्कीम्स आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला भाग घेता येईल. फक्त आपलं वय किती आहे सांगा का? नाही सर, फोन बंद झालेला आहे. पण जे काही आहे आता जे कोर्सेस आहेत प्रत्येकाच्या मनात असं, जसं तुम्ही मगाशी सांगितलं की कुठल्याही सरकारमान्य संस्थेतून जेव्हा आपण एखादी पदवी किंवा एखादा डिप्लोमा किंवा एखादा कौशल्य वृद्धीचा कोर्स करू, ते मुद्रा योजना जी आहे त्याचा लाभ घेऊ शकतात. सर, मुळात आधी कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या ह्या ज्या संस्था आहेत, अनेक संस्था आहेत, त्या निवडताना काय काळजी घ्यावी? शिक्षण संस्था निवडताना सगळ्यात अगोदर आपण सुनिश्चित केलं पाहिजे की ही एक ऑथराइज्ड ट्रेनिंग एस्टॅब्लिशमेंट आहे. जसं की आम्ही नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ट्रेनिंग पार्टनर आहोत. याची डिटेल्स आमच्या वेबसाईटवर आहेत, याची डिटेल्स NSDच्या वेबसाईटवर आहेत आणि जेव्हा आपण आपल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये याल त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आमचं सर्टिफिकेट लावलेलं आहे की आम्ही नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे ट्रेनिंग पार्टनर आहोत. ही फार मोठी गोष्ट आहे, कारण की खूप संस्था आहेत ज्या अनऑथराइज्ड आहेत, रेकग्नाइज नाहीत. त्यांचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल, परंतु त्या सर्टिफिकेटचा तुम्हाला लाभ मिळणार नाही, कारण की तो कोर्स अनरेकग्नाइज्ड आहे, अनऑथराइज्ड आहे. तेव्हा ऍडमिशन घ्यायच्या अगोदर सुनिश्चित करा की तुम्ही एका ऑथराइज्ड ट्रेनिंग पार्टनर बरोबर कोर्स ऍडमिशन घेता. आणि त्याच्या काय काय योजना आहेत, कशा पद्धतीने, त्याचा कालावधी काय, या सगळ्या गोष्टींची त्यांनी माहिती घेणं खूप गरजेचं जरुरी आहे. आणि फक्त आपण आपल्या स्किल सेंटर व्हिजिट केली, भेटलात किंवा आमच्या वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला याची पूर्ण माहिती मिळेल. सर, कारण आता ज्या तुम्ही अनेक योजना सांगितल्या की शिका आणि कमवा, नीम योजना, मुद्रा योजना, अशा खूप साऱ्या योजना आहेत की ज्याचा युवक युवती किंवा आपण सगळेच चांगल्या पद्धतीने फायदा घेऊ शकतो आणि आपल्यामध्ये असलेल्या कौशल्याचा विकास करू शकतो. मला असं वाटतं की तुम्ही आपल्या सगळ्यांना
सगळ्या युवक युवतींना आणि सगळ्यांनाच की ज्यांना आपल्या कौशल्य वृद्धीचा विकास करायचा आहे, काय मार्गदर्शन कराल? माझ्या मते सगळ्यात प्रथम आपल्यामध्ये डिसिप्लिन पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या मनामध्ये शिक्षणाची इच्छा पाहिजे. ती इच्छा तुमच्या मनातून प्रबळ होईल, आम्ही सांगून होणार नाही. तेव्हा मी आपल्याला एक सांगू इच्छितो, डिसिप्लिन, शिक्षण घ्या, कौशल्य प्रशिक्षण घ्या व नोकरी किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या द्वारे आपला उद्धार करा. म्हणजे प्रत्येकाच्या मनात आधी शिक्षणाची एक प्रबळ इच्छा आणि एक शक्ती असणं खूप गरजेचं आहे. आणि हे करताना डिसिप्लिन फार जरुरी आहे. कारण की जर आपण डिसिप्लिन नाही केलं तर आपण कुठलाही भाग करू शकणार नाही. अगदी खरं आहे. जसं सरांनी सांगितलं, आज आपल्याला अनेक योजनांबद्दल त्यांनी माहिती सांगितली. शिका आणि कमवा, शिकता शिकता कमवा, अशा अनेक योजना त्यांनी सांगितलं की मुद्रा योजना. पण सगळ्यात महत्त्वाचं असतं डिसिप्लिन, शिस्त. आपल्या आयुष्याला एक शिस्त लावा, आपल्याला काय करायचं आहे हे मुळात ठरवा आणि त्या योजनेचा फायदा घेऊन आपल्या आयुष्यात आपली प्रगती करा. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत फेसबुक आयडीवरही कळवू शकता. आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook/sakhisayadri.dd. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत ईमेल आयडीवरूनही कळवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. सर, तुम्ही ते आलात आणि खरंच अनेक ह्या योजनांबद्दल आम्हाला जी माहिती दिली, छोटे छोटे कोर्सेस किंवा आपल्यामधील कौशल्य वृद्धीचा विकास कसा करू शकता याबद्दल जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आपणही भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.